माझ्याप्रमाणेच आज सूर्याला सुद्धा उठायचं नव्हतं. हसणारं आकाशसुद्धा रडत होतं. आज इतकं वातावरण खराब होतं. एक तर मला उठायला पण आज उशीर झाला. त्यामुळं मला फिरायला जायला पण उशीर झाला. मी आज काही करत 3000 स्टेप पूर्ण केल्या. म्हटलं बाकीचं काही न करता 3000 तरी करूया. 3000 स्टेप पूर्ण करून झाल्यानंतर मी परत आले. इतकं वातावरण खराब होतं ना, की सूर्यसुद्धा आज बाहेर आलेला नाही. आणि या आभट आलेल्या वातावरणामुळे काय होतं, खूप डोकं दुखतं आणि नाही सहन होत हे वातावरण. सर्दी होते किंवा डोकं दुखणं चालूच असतं. रांगोळी काढत असतानाच माझ्या डोक्यात आलं का आज काही करून बीटची रेसिपी बनवायची आहे. त्यामुळे मी घरात गेली, चहा वगैरे केला आणि आज ह्या वातावरणामुळे माझंही डोकं दुखत होतं, तर त्यामुळे मी पण चहा घेतला आणि बीटची रेसिपी केली. तर मी आज बीट आणि ज्वारीच्या पिठाचे धपाटे केले. पण माझ्या आईची आणि लाल रंगाची काहीतरी दुश्मनी, ती लाल रंगाचे पदार्थच खात नाही. आणि हो, बीट आणि ज्वारीच्या पिठाचे वजन कमी करण्यासाठी जे महत्त्वाचे आहे ना धपाटे, त्याची रेसिपी मी नक्कीच देईन.